पृथ्वीपासून लांब चाललो, जिचे मूल्य कमी कमी होत जाईल आणि पोटेन्शियल एनर्जी पण काय होऊन जाईल त्याच्यातली कमी होऊन जाईल, है की नाही. मग हा फॉर्म्युला आपल्या कुठपर्यंत लागू पडतो, एका विशिष्ट अंतरापर्यंत पृथ्वीपासून, है की नाही. मग ज्यावेळेस आपल्याला त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पण बाहेर जायचंय आणि तिथं आपल्याला जरा गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा मोजायची असेल, त्यावेळेस आपण कोणता फॉर्म्युला वापरतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम प्लस खाली काय अजून आर प्लस एच, वर काय राहिलं का स्मॉल एम. हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. ओके. आणि इथं काय करायचं, मायनस साईन. इथं काय करायचं, मायनस साईन. मायनस साईन का बरं, कारण की आपली जी पोटेन्शियल एनर्जी आपण ते काय करतोय, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चाललेली, पृथ्वीपासून लांब चाललेलो आहे ना, आहे की नाही, पृथ्वीपासून लांब चाललो, म्हणून त्यावेळेस आपल्या इथे काय द्यायचंय, मायनस साईन. काय द्यायचं, मायनस साईन. ओके. हा फॉर्म्युला कुठपर्यंत लागू पडतो आपल्याला, एका 9 किलोमीटर पर्यंत, 10 किलोमीटर पर्यंत. पण तिथून पुढे जर आपण वर चाललो पृथ्वीपासून, है की नाही, तर त्यावेळेस आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम आर प्लस एच. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम म्हणजे मास ऑफ अर्थ, पृथ्वीचं मास, एम म्हणजे काय ऑब्जेक्टचं मास, ती जी वस्तू आपण घेऊन चालू लांब, आर म्हणजे काय पृथ्वीचं रेडियस, आणि एच म्हणजे काय पृथ्वीच्या रेडियस पासून आपण सरफेस पासून किती वर चाललो ते म्हणजे काय एच. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काढू शकता. ओके. थोडीच कन्सेप्ट याची, याच्यामधला फक्त तुम्हाला हा 1 मार्कासाठी हा फॉर्म्युलाच मॅक्सिमम टाइम विचारला जातो, बाकी काही विचारलं जात नाही. दुसरं नवीन कन्सेप्ट आहे बघा, दुसरं काय आहे, मेन महत्वाचं म्हणजे इस्केप व्हेलोसिटी. दुसरं काय आहे, इस्केप व्हेलोसिटी. त्याला काय म्हणतो आपण, मुक्तिवेग. हे समजते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी समजते ना, है की नाही. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एका विशिष्ट स्थितीमुळं, स्थानामुळं त्या वस्तू जी ऊर्जा असते त्याला काय म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा, है की नाही. त्याचा फॉर्म्युला काय एमजीएच. परंतु कुठपर्यंत लागू होतो, विशिष्ट अंतरापर्यंत. तिथून पुढे जर आपल्याला अजून वर जायचं असेल तर मग कोणचा फॉर्म्युला वापरावा लागेल, मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. ओके. नवीन कन्सेप्ट आहे आपली इस्केप व्हेलोसिटी. त्याला काय म्हणतो आपण, इस्केप व्हेलोसिटी म्हणजेच काय, मुक्तिवेग. खूप महत्वाचं आहे बघा, मुक्ती म्हणजे काय, सोडून द्यायचं का आपल्याला, नाही. मुक्ती म्हणजे काय,